कांदा क्षेत्र अधिक असलेल्या दिंडोरी, नाशिक, धुळे, शिर्डी, अहमदनगर, शिरूर, धाराशिव, बीड, बारामती अशा जवळपास 10 लोकसभा मतदारसंघात कांदा निर्यात बंदीशी संबंधित निर्णयाचा कमी अधिक परिणाम निकालातून अधोरेखित झाला आहे. या जागांवर केंद्रीय मंत्र्यांसह महायुतीचे दिग्गज पराभूत झाले. शेतकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांना झटका दिला. राज्यात सुमारे 1 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर कांद्याची लागवड होते. देशाच्या एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा 36% हिस्सा आहे. मागील 5 वर्षात 14 महिने कांदा निर्यात बंद होती. 2 वेळा किमान निर्यात मूल्य वाढवून निर्यातीवर नियंत्रण ठेवले गेले. अकस्मात होणाऱ्या निर्णयाने घाऊक बाजारातील दर रात्रीतून 1-1.5 हजारांनी कोसळल्याची अनुभूती शेतकऱ्यांनी घेतली होती. मतदानापूर्वी निर्यात खुली केली गेली. मात्र किमान निर्यात मूल्याचे लोंढणे टाकण्यात आले. देशात कांद्याचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या दिंडोरी मतदारसंघातील प्रचारात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे उमेदवार डॉक्टर भारती पवार यांना या प्रश्नाला तोंड द्यावे लागले. शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कांद्यांबाबत सरकारचे धोरण प्रचारात पद्धतशीरपणे मांडल्याचा लाभ त्यांना झाल्याचे दिसत आहे. भाव घसरल्यावर मदत करायची नाही, ते उंचावले की मात्र आडवे यायचे, दर पाडायचे. शेतकऱ्यांना गृहीत धरण्याच्या कृतीला उत्पादकांनी मतपेटीतून उत्तर दिल्याचे कांदा उत्पादक संघटनेचे प्रमुख भारत दिघोळे यांनी म्हटले आहे. निर्यात बंदीने शेतकरी वर्गात प्रचंड संताप होता. ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, नागपूर.